ठरलं तर मग या मालिकेच्या आजच्याच म्हणजे 27 सप्टेंबरच्या भागात प्रिया सकाळी सकाळी आंघोळ करून आलेली असते आणि आता मात्र तिला खरंच संशय आलाय हा प्रेक्षकांनो. म्हणजे तिला दरवेळच्या सिच्युएशन आठवतात की प्रत्येक वेळेला अशा कशा काय सिच्युएशन क्रिएट झाल्या की अर्जुनने माझा पाय बघायचा प्रयत्न केला, पण ही तिची फक्त शंका आहे, पण ती अजून म्हणजे खात्री तिला पटलेली नाहीये. पण आज सुरुवातीलाच त्यांनी हे दाखवलंय की प्रियाला सगळे सिक्वेन्स आठवतात की कशा पद्धतीने तिच्या पायात काच घुसला आणि असं ती अर्जुनने तिला सगळं हे सगळ्यांच्या समोर असं ते पाय दाखवायला लावला. ती विचार करते, नशीब मी ते ट्रूथ आणि डेअरच्या वेळेला पाय काढून घेतला, माझ्या लक्षात आलं नाही. पण सगळ्यांनी बघितलं असतं तर सगळ्यांच्या लक्षात आलं असतं ना माझ्या पायावरती तुळशीपत्राची खूण नाहीये. मी पण ना आजकाल विसरूनच जाते बाई ती जन्मखून काढायला. नाही 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 प्रिया, असं गाफील राहून नाही चालणार. तुझी गाठ अर्जुन सारख्या वकिलाशी आहे. प्रिया आता आधी तिच्या हातातला टॉवेल बाजूला ठेवते आणि विचार करते की पटकन ते जन्मखून आधी ताबडतोब काढावी पायावर. म्हणून तिने त्या ड्रेसिंग टेबल मधनं एक स्केच पेन बाहेर काढलाय आणि आता तिथे बसल्या बसल्या ते तुळशीपत्र काढत असते. आता हा ना पुढचा सीन खूप फनी दाखवलाय त्यांनी. आता ही अस्मिता येते बरं का. आता या प्रियाची लागलेली असते तंद्री. अस्मिता येते आणि मागून तिला भा करते. बरं प्रिया दचकते प्रेक्षकांनो. अस्मिता इतकी विक्षिप्त हसली आहे यावेळेला ही तुम्हाला कळणारच नाही. ती हसतीये का ती ओरडतीये असाच आवाज काढलाय तिने काहीतरी विचित्र. थोडा आवाज माझा बसलाय त्यामुळे मला अगदी करेक्ट नाही काढता आला. पण आता ही प्रिया चिडते ना. ती म्हणते काय ग अस्मिता, काय लहान मुलांसारखं चाललंय का तुझं. ती आधी बघते तिच्या पायावरचं काही पाहिलं तर नाही ना हिने. मग आता ती अस्मिता म्हणते अगं थोडीशी गंमत केली ग, बघू बघू काय आहे तुझ्या हातात. मग आता प्रिया घाबरते. आता ही अस्मिता तिच्या हातातला स्केच पेन घेते आणि पुन्हा फिरी फिरी हसायला लागते. अय्या स्केच पेन. प्रिया म्हणते आता काय झालं ग तुला हसायला. अस्मिता म्हणते अगं तू आत्ता मला म्हणाली ना की मी लहान मुलांसारखी वागते आणि तूच लहान मुलांसारखं स्केच पेन घेऊन काय करतीयस. आता प्रिया अशी वैतागते रे अस्मिताला. ती विचार करते की ही नको तिथे टपकते, घोळ घालते आणि वरती खिखी 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 करून हसत असते. आता ती तिच्या हातातनं स्केच पेन हिसकावते आणि म्हणते ए अस्मिता याच्यात हसण्यासारखं काही नाही आणि तू विसरू नकोस मी फॅशन डिझायनिंगचा कोर्स करते, त्यामुळे मला माझ्या कॉलेजमध्ये असे फॅशन डिझायनिंगचा ते सगळं डिझाईन काढताना लागतात असेच. पुन्हा एकदा अस्मिता हसायला लागते. प्रिया निघून जाते तिथून. मला वाटतं आज अस्मिताच्या कुठल्या तरी पदार्थामध्ये जायफळ जास्ती झालं असावं, कारण तिचा टोन जरा असाच होता. ती आता मनाशीच बोलते. अरे थोडी गंमत केली तर तन्वी किती चिडली, तिचं तर काही कळतच नाही बाई. जाऊ द्या आता नेल पेंट लावून टाकते मी. सिल्वर लावू का पिंक, मज्जा आली बाबा. कधी कधी काही लोकांच्या वागण्याला आणि बोलण्याला दरबंध नसतो, तसं हा अस्मिताचा काहीतरी प्रकार आहे. असो तर आता हे सगळेजण स्वयंपाकघरात बसलेले आहेत आणि आता या कल्पनाताई विचारतात सायलीला काय ग सायली कॉफी करतेस का. सायली म्हणते हो नाही, अहो रात्रभर चैतन्य भाऊजी आणि हे कामच करत होते, आता सकाळी उठल्यापासून पुन्हा कामाला लागलेत, यांची कॉफी मी वरच नेऊन देते. आता या कल्पनाताई म्हणतात बाई अर्जुनला कामाच्या पुढे न खाण्यापिण्याची शुद्धच नसते, नशीब त्याला तुझ्यासारखी बायको मिळाली आहे जी त्याच्याकडे नीट लक्ष देते. आता या प्रतिमा त्या तिथे आल्यात. सायली त्यांच्या समोर येते. ही प्रिया सुद्धा मागे उभी आहे. रविराज बघतायत प्रतिमात्याकडे. मग आता प्रिया या सायलीला निरखून बघते. सायली त्या प्रतिमात्याला म्हणते प्रतिमात्या मी यांची कॉफी नेऊन देते वर, तुम्हाला काही हवंय का. मग आता या प्रतिमात्या तिला खुणवतात की मला बाकी काही नकोय, फक्त मला चहा दे. तर म्हणजे असं खाणाखुणा करून त्या सांगतात. आता ते प्रियाच्या लक्षात आलंय की यांना चहा पाहिजे म्हणून आणि घरातल्या सगळ्यांच्याच लक्षात आलंय. पण आता सायलीने काय केलंय, जाणून बुजून त्यांच्याकडे दुर्लक्ष केलंय आणि हा प्रकार सगळ्यांच्याच लक्षात आलाय. पण प्रियाने इथे नेहमीप्रमाणे जरा ओव्हर रिॲक्शन दाखवली आहे. आता या प्रतिमात्या तिला चहा दे असं म्हणत असतात, पण सायली लगेच गॅसच्या ओट्याकडे निघून जाते. आता सगळेच जण सायलीकडे बघायला लागतात, अशी का करते ही. मग आता या कल्पनाताई प्रतिमात्याकडे बघतात. मग प्रतिमात्या त्यांना खुणवतात की सायलीला सांग मला चहा पाहिजे. आता त्यांच्या खाणाखुणा आपल्याला सगळ्या समजू लागल्या नाही. पण आता या कल्पनाताई सायलीला म्हणतात अगं सायली प्रतिमाला चहा हवाय बहुतेक असं म्हणते बघ ती. आता पूर्णाजीला प्रश्न पडलाय की सायली अशी का वागते. पण या घरच्यांच्या लक्षात आलंय बरं का सगळ्यांच्या. पण आता प्रिया बघा ए सायली काय ग माझी आई तुला काहीतरी मागते ना.
तू दुर्लक्ष का करतेस ग मुद्दाम? पण आता हे सगळेच घरातले या प्रियाकडे नेहमीप्रमाणे दुर्लक्ष करतात. पण आता सायलीबाई मात्र म्हणजे आता आधी प्रतिमा त्या प्रियाला म्हणत असतात की ए बाई जास्ती बोलू नको. पण आता ही सायली अशी बघते प्रियाकडे आणि मग त्या रविराजांच्या जवळ येते आणि म्हणते, रविराज काका, प्रतिमा त्या आत्ता काय बोलल्या ते तुम्ही ऐकलं का हो? अश्विन, प्रतापराव, अस्मिता सगळेच जण आहेत तिथे, फक्त अर्जुन आणि चैतन्य सोडला तर. आता हे रविराज म्हणतात, नाही ग सायली, मला तर काही ऐकूच नाही आलं. मग आता सायली एक एक करून सगळ्यांना विचारते. पण रविराजांनी असं उत्तर दिल्यानंतर लगेच प्रिया म्हणते, काय हो बाबा, आपल्याला दिसतंय ना आई केव्हाची चहा मागतीये. मग आता सायली म्हणते, अगं प्रिया, मी असं म्हटलंच नाही, मला काय दिसतं, मी काय म्हटलं की तुम्हाला ऐकू आलं का की प्रतिमा आत्याने काय मागितलं? प्रतिमा आत्यांच्या चेहऱ्यावर प्रश्नचिन्ह. आता सायली म्हणते, पूर्णाजी तुम्हाला काय ऐकू आलं का? या प्रियाच्या चेहऱ्यावर प्रश्नचिन्ह आहे की नेमका हिचा काय खेळ चालू आहे. मग आता या पूर्णाजी म्हणतात, नाही ग बाई, मला पण काही ऐकू नाही आलं. आता ही सायली म्हणते, बाबा तुम्ही काही ऐकलत का? आता प्रतापराव अशी रिॲक्शन देतात. मग कल्पनाताईंना पण विचारते, काय हो आई, तुम्ही बघितलं का? आता ह्या अस्मिताला काही कळे ना काय गोंधळ चालला, बिचारीच्या डोक्यावरून काही काही गोष्टी असो. तर आता म्हणजे ह्या सायलीने सगळ्यांना विचारून झालंय, तुम्ही पाहिलं का, तुम्ही पाहिलं का? आता कोणाला काही कळे ना या सायलीचं काय चाललंय, म्हणजे अस्मिताला स्पेशली. मग आता सायली म्हणते, काय आहे ना, एखाद्या व्यक्तीला बोलता येत असून सुद्धा त्या व्यक्तीच्या तोंडून जर आवाजच फुटत नसेल, ती व्यक्ती काहीच बोलत नसेल, तर आपल्याला कसं बरं कळणार त्या व्यक्तीला काय हवंय ते? म्हणजे कळलं का तुम्हाला प्रेक्षकांनो? या प्रतिमा त्याला तिला बोलतं करायचंय म्हणून हा सगळा आटापिटा चाललाय. तुम्ही पाहिलं का, मी पाहिलं का? तर आता हे सगळेजण या प्रतिमा त्याकडे बघायला लागतात. बोल बोल प्रतिमा, बोल बोल, असं काहीतरी चालू आहे. पण आता पुढे बघा, ही प्रिया अगदी चान्स मारू आहे. आता तिने पटकन या सगळ्यांचं बोलणं चालू असताना त्या कॉफीचा मग उचलला आणि ते सायलीचं थोडं नंतर लक्षात आलं. सायली आता सांगत असते सगळ्यांना, इतके दिवस मी प्रतिमात्यांचे हावभाव लक्षात घेतले ना, पण आता हे हावभाव करायची यांना गरजच नाहीये. प्रतिमात्या, तुम्ही विसर्जनाच्या वेळेला खूप अस्वस्थ होत्या म्हणून मी तुम्हाला म्हटलं होतं की थोडासा वेळ घ्या, पण असं करून कसं चालेल प्रतिमात्या? तुम्हाला आमच्याशी बोलावं लागेल की नाही? आता या प्रियाने चुपचाप यांचं बोलणं चालू असताना कप नेलाय तो कॉफीचा. आता सायली पुढे म्हणते, प्रतिमात्या तुम्ही बोलून काही मागत नाही ना, तोपर्यंत मी तुम्हाला काहीही देणार नाहीये. आता सगळेच जण सायलीकडे कौतुकाने पाहतात, पण प्रतिमात्या असं जरा विचार करतात, अगं बाई का ग असं करतेस? पण आता या सायलीच्या अचानक लक्षात येतं, म्हणजे जेवढी प्रिया स्मार्ट आहे ना तेवढी सायली स्मार्ट आहे. पण काय आहे ना, प्रिया म्हणजे बोलून स्मार्टनेसपणा दाखवते आणि सायली कृतीतून दाखवते. आता सायलीला लक्षात येतं कॉफीचा मग गायब झालाय. आता ती विचार करते, अरेच्छा, कॉफी कुठे गेली आहे? कॉफी गायब आहे, प्रिया पण गायब आहे, म्हणजे ही संधी साधून यांना भेटायला वर गेली वाटतं. नाही, हिला ना आता सरळ करायलाच हवं. सायली आता तिला सरळ करायचं म्हणून वर जात असते, पण अचानक तिच्या लक्षात येतं, अरेच्छा, हे तर वर एकटे नाही आहेत, चैतन्य भाऊजी आहेत की यांच्यासोबत. ही आपली वरती जाईल, घुटमळून घेईल आणि येईल पुन्हा गपचूप खाली. सायली आता असा विचार करते आणि थांबते तिथेच. आता बिचारा हा अर्जुन अजून प्लॅनिंग प्लॉटिंगच करू लागला. तन्वीच्या पायावरचा बर्थमार्क मी बघेलच, हे सगळं ना मला घरच्यांसमोर आणायचंय चैतन्य. नाही, आता ना मला बघायचंच आहे की हिच्या पायावर जन्मखून नाहीच आहे. जेव्हा हे मी समोर आणेल ना, तेव्हा मग घरच्यांना कळेल की 1.5 वर्षापासून ज्या पोरीला डोक्यावर घेतलंय ना त्यांनी, ती खरी तन्वी नाहीच आहे. आता हा चैतन्य म्हणतो, अरे अर्जुन, मी पाहिलंय ना स्वतःच्या डोळ्यांनी. अरे आता तू स्वतः चेक कर आणि खात्री करून घे, तिच्या पायावर कसल्याच प्रकारची जन्मखूण नाहीये. आता अर्जुन म्हणतो, मी आता चेकच करतो आणि खात्री करून घेतो. हे बघ चैतन्य, तुला सांगतो मी. आता तो पुढे काही बोलणार तेवढ्यात ही बाई तिथे कॉफी घेऊन हजर आहे. चैतन्याचं लक्ष जातं प्रियाकडे आणि तो दाराकडे बघतो आणि अर्जुन सुद्धा मग दाराकडे बघतो. आता प्रिया त्या दोघांकडे अशी बघायला लागते. आता थोडंसं घाबरतो अर्जुन, त्याला वाटतं हिने ऐकलं की काय आपलं बोलणं. चैतन्याला पण काहीसं असंच वाटतंय. आता दोघेही जरा दचकतात. पण प्रेक्षकांनो, म्हणजे आतापर्यंत अर्जुनला हे बघायचं होतं की तिच्या पायावर जन्मखूण आहे की नाही. आता ना प्रेक्षकांनो, प्रियाच्या लक्षात आलंय आणि तिनं जाणून बुजून तिने जन्मखूण काढली आहे, हे आपण सुरुवातीलाच बघतोय. तर आता बघा पुढे काय होतं. प्रिया अर्जुनच्या समोर अशी येते जणू काय तिने सगळं ऐकलंय. अर्जुन आणि चैतन्य घाबरून जातात ना. आता लगेच प्रिया म्हणते, अर्जुन
मी किती दिवस सहन करू रे हे सगळं. आता अर्जुन घाबरत घाबरत म्हणतो, का काय झालं, काय सहन करतेस तू. आता प्रिया म्हणते, तुझ्याकडे ना माझ्यासाठी वेळच नसतो आणि सतत ती सायली तुझ्या मागं 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 करत असते आणि चुकून ती नसली तर हा चैतन्य असतोच. आता चैतन्य म्हणतो, जाऊ का मी मग इथून. आता लगेच प्रिया म्हणते, तुम्हाला काय हवं ते करा, मी अर्जुनसाठी कॉफी द्यायला आले होते, तेवढी देते आणि मी चाललीच आहे. आता अर्जुन ती कॉफी घेणार, पण त्यानं आता मुद्दाम तिच्या पायावरती कॉफी सांडली बरं का. आधी तर तो म्हणतो, ओ हाऊ स्वीट ऑफ यू, आणि ती कॉफी तिच्या पायावर सांडतो आणि मग लगेच ही जोरात ओरडते, आई गो. आता अर्जुन म्हणतो, अरे बापरे भाजलं का. अगो जा जा पटकन तन्वी, पायावर पाणी टाक पटकन जा. आता प्रिया आई गो करत त्या बाथरूममध्ये जाते. बिचारीला चटका बसला हो, काहीही करतो हा अर्जुन. प्रिया लंगडत लंगडत गेलीये बाथरूम मध्ये, पण आता सायलीला ते सगळं कॉफीचं सांडलेलं पुसावं लागल ना. शिबाई मला ना हे फार राग येतो कोणी असं सांडासांडी केली घरात की. बरं जाऊ द्या, आपण आपल्या मूळ मुद्द्यावर येऊया. तर आता ही प्रिया ते पाय धुवायसाठी गेली आहे बाथरूममध्ये आणि आता अर्जुन चैतन्याला ती आत गेल्यावर म्हणतो, बघ चैतन्य, कॉफी ना तिच्या तळ पायावर सांडली आहे बरोबर उजव्या साईडला. मग आता हे दोघंही वाट बघताय हिच्या बाहेर येण्याची. पण आता बघा हा, इकडे सायलीबाईने चालू केली आहे प्रतिमा आत्यांची शाळा. सायली इकडे प्रतिमा आत्याला बिचारीला कंटाळून सोडलंय सायलीने. ती म्हणते, मी परत एकदा विचारते, कोणाला काही हवं असेल तर त्यांनी तोंडाने मागा. प्रतिमा आत्याला चहा द्या रे कोणीतरी, एक तर आधीच चहा घेतल्याशिवाय माझा आवाज फुटत नाही, प्रतिमा आत्याचा आवाज कुठून फुटणार आहे. हो बाबा, आपल्याला एकदा तरी सकाळी सकाळी चहा लागतो. असो तर आता अश्विन म्हणतो की अगं वहिनी, आपण प्रतिमा आत्याला कंपल्शन करायचं नाही असं ठरवलं होतं ना बोलायचं. मग आता या पूर्णाजी म्हणतात, अरे अश्विन मला जरा टेन्शन येतंय रे, म्हणजे प्रतिमाला वाचा आली आहे पण ती आपल्यासारखी का बोलत नसेल रे, काय झालं असेल. आता हेच टेन्शन सेम टू सेम प्रतिमा आत्याला पण आलंय. आता पूर्णाजी जे काही बोलतात ते सगळं त्या निरखून ऐकताय. आता हे अश्विनराव म्हणतात की काय ना आजी, प्रतिमा आत्याला खूप चांगली सायकॅट्रिक ट्रीटमेंट मिळतीये आणि त्या डॉक्टर खूप चांगल्या आहेत ग. या सगळ्या ट्रीटमेंटचा प्रतिमा आत्याला खूप चांगला फायदा होणार आहे. आता रविराज म्हणतात, मला तर असं वाटतं की डॉक्टर श्रद्धाशी आपण बोलायला हवं, मी श्रद्धाला कॉल करू का. मग आता ही अस्मिता, हिचं अवघडच आहे बाई, म्हणजे तिचं असं आहे की शुभ बोलणारे आता म्हणे मांडवाला आग लाग. अस्मिता म्हणते, प्रतिमा आत्याला वेळ देण्याच्या नादामध्ये तिची वाचा परत गेली तर. आता हे सगळेच जण तिच्याकडे बघायला लागतात. आता ते प्रतापराव म्हणतात, हे अस्मिता अगं गप्प बस, काहीच्या काही काय बोलतेस, असं काही होणार नाहीये. ए रविराज, हे बघ तुला जे योग्य वाटतं ना तू कर बाबा. मग आता रविराज म्हणतात, थांबा थांबा, मी श्रद्धालाच फोन करून विचारतो. हां. आता लगेच सायली म्हणते, काका फोन स्पीकरवर करा, हां मला पण ऐकायचं आहे त्या काय बोलतायत ते. आता यांनी स्पीकरवरती फोन केलाय म्हणजे प्रतिमा आत्यांनी सुद्धा ऐकलंय. हां. आता हे रविराज म्हणतात, हां अगं हॅलो श्रद्धा, अगं मी रविराज बोलतोय. मग आता त्या श्रद्धा म्हणतात, हो अरे बोल रविराज, कशा आहेत रे प्रतिमा वहिनी. त्या श्रद्धा विचारतात की कशा आहेत प्रतिमा वहिनी. रविराज म्हणतात, अगं ती बरी आहे, ॲक्च्युली आम्हाला तिच्याबद्दलच तुझ्याशी जरा बोलायचं होतं. मग ह्या श्रद्धा म्हणतात, बोल ना. मग सायली म्हणते, हॅलो डॉक्टर, मी सायली बोलते. ॲक्च्युली ना प्रतिमा आत्या ना आता आमच्याशी सध्या बोलत नाही आहेत, म्हणजे आम्ही जे प्रश्न विचारतो ना तर त्याची त्या उत्तरं देत नाहीत, खाणाखुणा करतात नेहमीप्रमाणे आणि स्वतःहून काही मागत पण नाहीत. म्हणजे त्या पूर्वीसारखं बोलायला लागतील यासाठी आम्ही काय करायला हवं. प्रेक्षकांनो, मला असं वाटतं, म्हणजे कधी कधी मला प्रश्न पडतो की ही डॉक्टर श्रद्धा प्रतिमा आत्याची डॉक्टर आहे की सायली प्रतिमा आत्याची डॉक्टर आहे. कारण मला ह्या डॉक्टर श्रद्धा फक्त एकदा दोनदाच आलेल्या आहेत असं दिसलं. फोनवरनं ते ट्रीटमेंट घेत आहे. खरं तर हे असं नसतं ना, ट्रीटमेंट ॲक्च्युली एक तर ह्यांनी घरी यायला पाहिजे, नाही तर त्यांनी दवाखान्यात जायला पाहिजे. पण असो, आता या सायलीच्या प्रश्नावर त्या उत्तर देतात, अगं सायली हे पूर्णपणे नॉर्मल आहे. प्रतिमा त्या भाषा रिसीव्ह करू शकतात पण त्या आपल्यासारख्या त्या निर्माण नाही करू शकत. त्यांना गेले 20 वर्ष शब्द बोलायची, वाक्य तयार करायची सवय नाही राहिली आहे ना, त्यामुळेच कदाचित त्यांना असं होत असेल. मग रविराज म्हणतात, अगं श्रद्धा पण ही सवय लागण्यासाठी आम्ही काय करायचं. या डॉक्टर म्हणतात, अरे रविराज खूप साधं आणि सिंपल आहे. जेव्हा लहान मूल बोलायला लागतं तेव्हा आपण कसं त्याच्या कलेकलेनं घेतो, त्याला एक एक शब्द बोलायला लावतो, म्हणजे त्याला भाषा कशी वापरायची हे हळूहळू शिकवतो.
प्रतिमा वहिनीचं वय काहीही असलं ना तरी त्यांची जी वाचा आहे ना अगदी लहान मुलींसारखी आहे, हे तू विसरू नकोस. मग सायली म्हणते, म्हणजे डॉक्टर, आपण लहान मुलाशी जसं बोलतो हळूहळू, त्याला शिकवतो भाषा, मग ते मूल आपोआपच ती भाषा स्वच्छ आणि नीट बोलू लागतं, तसं आमच्या प्रतिमा आत्याच्या बाबतीत पण होईल ना? आता या श्रद्धा म्हणतात, अगो हो, का नाही, नक्कीच होणार आहे सायली. आता हे ऐकल्यानंतर घरचे एकदम खुश झाले. आता या श्रद्धा म्हणतात की हे ना तुम्हाला जास्ती दिवस करावं लागणार नाहीये. प्रतिमा वहिनींच्या स्मृतींना जशी जशी चालना मिळेल ना तशा तशा त्या आपोआप वाक्य तयार करायला लागतील आणि शब्द सुद्धा बोलायला लागतील. हे सगळं तयार करताना आणि त्यांना शिकवताना तुम्हाला खूप पेशन्स ठेवावे लागतील. अगदी एक एक वाक्य तुम्हाला त्यांना शिकवावं लागेल. आता प्रतिमा त्या हे सगळं खूप उत्सुकतेने ऐकतायत कारण फोन स्पीकरवर आहे ना. मग आता रविराज म्हणतात, अगं हो श्रद्धा, आता कळलं आम्हाला काय करायचंय ते. थँक्यू श्रद्धा, तुझ्यामुळे हे सगळं शक्य झालंय. आता श्रद्धा म्हणतात की अरे रविराज, हे तर माझं कामच आहे, मी येईल प्रतिमा वहिनींना भेटायला, ओके. मग असं बोलून त्यांनी फोन ठेवलाय. मग आता अश्विन म्हणतो, अगं बघ प्रतिमा त्या काय म्हणाल्या त्या डॉक्टर, ऐकलं की नाही तू? आता प्रतिमा त्या मानेने असं हो म्हणतात. आता ही विमल म्हणते, अय्या, म्हणजे आता प्रतिमा वहिनींसाठी आपण शाळा सुरू करूयात की काय? मग आता सगळेच जण हसतात. सायली म्हणते, म्हणजे काय, शाळा सुरू करायची आणि ती म्हणजे सायलीची शाळा. आणि या प्रतिमा त्या हसतात. सायली म्हणते, काय मग प्रतिमा त्या, तुम्हाला माझ्या शाळेत यायला आवडेल का? प्रतिमा त्या हसून तिला हो असं उत्तर देतात. सायली म्हणते, आता शाळा आली म्हणजे पाटी पेन्सिल लागणार. अहो आई, आपल्याकडे पाटी पेन्सिल आहे ना? मग अस्मिता म्हणते, सायली, तू कुठल्या जगात वावरतेस ग? पाटी पेन्सिल आता कोण वापरतं? काहीही. आता ही सायली म्हणते, सॉरी, आधी कल्पनाताई म्हणतात, अगं सायली, आपल्याकडे व्हाईट बोर्ड आणि मार्कर आहेत, चालतील का ते? मग आता सायली म्हणते, हो धावेल ना. म्हणजे खरंच पाटी पेन्सिल विचारलं सायलीने जरा जास्ती प्रेक्षकांनो, असो. मग आता सायली म्हणते, हो आई चालेल ना, धावेल. आता या अर्जुनला ना एकदाच ते तुळशीपत्राची खून दाखवा म्हणा. आता तो ड्रेस मी किती वेळेला घातला सुद्धा आणि आता तो जुना पण होऊन जाईल. अजून याचं तुळशीपत्र विजत घोंगडत पडलेलंच आहे. बाबा लवकर बघ म्हणा एकदाच ते तुळशीपत्र. आता त्या प्रियाची वाट बघतोय, ती कधी बाथरूम मधून येते आणि कधी नाही. आता आली बाबा ती बाथरूम मधून, पण आता ही त्याच्यापेक्षा जास्ती बनेल प्रेक्षकांनो, आपल्याला तर माहितीच आहे. आता अर्जुन लगेच असं म्हणतो, अगं तन्वी, तू ठीक आहेस ना? तू एक काम कर, तू इथं बस, मी तुझा पाय पुसून देतो. चटका बसला का ग तुला? आता ही प्रिया विचार करते, अरे देवा, स्केच पेनने पायावर मी जन्मखून काढली आहे, पण भिजल्यानंतर तिचा आकार बिकार बदलला असेल तर नको बाबा, या अर्जुन समोर रिस्क नको. आता लगेच अर्जुन टॉवेल वगैरे काढतो बरं का कपाटातनं. मग प्रिया म्हणते, अरे राहू दे ना अर्जुन, अरे नको, कशाला उगाचच हे सगळं, तुम्ही दोघं जण काम करत होतात ना, मी विनाकारणच डिस्टर्ब केलं तुम्हाला, चल मी येते रे. आता असं म्हणून ती पटकन मागच्या मागं लागली चालली जाते. पण आता तिचा पाय ओला असल्यामुळे तो पाय त्या फरशीवर ते स्केच पेनचे डाग उमटतात. आता खरं तर तिथे पोतं बितं असायला पाहिजे होतं, म्हणजे पाय पुसणं बाथरूमच्या बाहेर, पण नव्हतं. बिचारी प्रिया, आता ते पाय ओला पायच तसा तिने नेलाय परस्पर. आता चैतन्य तन्वी करत तिच्या मागे जातो. अर्जुन एकदम वैतागतो आणि म्हणतो, शट, हा चान्स सुद्धा गेला माझ्या हातातनं. आता चैतन्य दरवाजा लावून घेतो. अर्जुन म्हणतो, आत्ता तरी तिचा तळपाय बघता आला असता, ती मुद्दामून करते का रे चैतन्य? आता चैतन्य म्हणतो, अरे पण तिला कसं काय कळलं की आपण तिच्या पायावरची खूण बघतोय म्हणून? आता चैतन्य असा विचारच करायला लागतो, तर त्याला तिथे खाली ते डाग उमटलेले दिसतात. बाप रे, सायलीला केवढं डबल काम करून ठेवलंय त्यांनी. म्हणजे ते कॉफी सांडली, पुन्हा ते सगळे डागही पुसायचे स्केच पेनचे. अरे देवा. तर आता चैतन्य ते डाग बघतो आणि अर्जुनला दाखवतो, अर्जुन, अरे हे डाग कसलेत रे? अरे इतक्या तिथे आलेत, हे आधी नव्हते. आता अर्जुन ते डाग बघायला लागतो. अरे हो रे, कसले डाग आहेत हे? आता अर्जुनने तो डाग असा बोटाने हातात असं घेतलाय आणि असं बघतोय कसले डाग आहेत. आता चैतन्य म्हणतो, अरे हो रे, अरे चैतन्य, हे स्केच पेन सारखं किंवा पेंट सारखं वाटतंय. आता सगळीकडे बघतात ते की कुठे कुठे डाग आहेत. चैतन्य म्हणतो, अरे ती प्रिया जिथे जिथे चालत गेली ना, तिथे तिथे डाग पडलेत, बघ ना रे अर्जुन. आता अशी कशी ही, म्हणजे डाग कसं काय पडले असतील हे? आता अर्जुन म्हणतो, अरे याचं कनेक्शन त्या बर्थमार्कशी असेल का? म्हणजे आता तो जो कॉफीचा
प्रोमो होता तो फायनली त्यांनी दाखवला, म्हणजे तो मागच्या आठवड्यात दाखवला होता प्रेक्षकांनो, तर या आठवड्यात आपल्याला दिसलाय. तर आता हे पायातलं आपल्याला कुठल्या आठवड्यात दिसते त्याची काही शाश्वती नाही बाबा, पण आता बघूयात, कदाचित उद्या दिसावं. आता इकडे या सायलीने सुरू केली आहे प्रतिमा आत्यांची शाळा. प्रेक्षकांनो आजचा एपिसोड भलता मोठा आहे आणि प्लीज एखादा लाईक करायला विसरू नका. तर आता या सायलीने काय केलंय, त्या बोर्डवरती प्रतिमा आत्याचं नाव काढलंय आणि आता प्रतिमा आत्याला शिकवतीये, म्हणजे आता सायलीची शाळा आपल्याला आठवडाभर बघायची. सायली त्या व्हाईट बोर्डवरती त्यांचं नाव लिहिते आणि म्हणते, प्रतिमा आत्या आपण ना तुमच्या नावापासून सुरुवात करूया. तुमचं नाव तुम्हाला म्हणता आलं पाहिजे की नाही, म्हणा बरं, प्रतिमा. आता या थोड्या वेळ विचार करतात आणि मग हळूच म्हणतात प प. मग आता या पूर्णाजी म्हणतात, अगं प नाही ग, प्र प्र प्रतिमा. पूर्णाजी म्हणतात, बघ तिथे काय लिहिलंय, प्रतिमा म्हण बरं. आता या कल्पनाताई म्हणतात, प्रतिमा तुला कसं वाचायचं ते आठवतं का ग. मग आता प्रतिमा त्या त्यांना मानेने हो म्हणतात. मग सायली म्हणते, अहो आई, या मला देवळात भेटल्या होत्या ना, तेव्हा त्यांनी स्वतःचं नाव मला कविता असं लिहून दाखवलं होतं. मग रविराज म्हणतात, हो अगं सायली, एखाद्याची स्मृती गेली असेल तरी सुद्धा तो लिहिणं वाचणं नाही विसरणार. म्हणजे प्रतिमा, अगं तुला त्या बोर्डवरचं लिहिलेलं वाचता येतंय ना, वाच बघू तू काय लिहिलंय ते. आता ही सायली म्हणते, म्हणा ना प्रतिमा आत्या, प्रतिमा. आता ह्या हळूहळू म्हणतात प्रतिमा आत्या, प्रतिमा. आता सगळेजण टाळ्या वाजवतात, अरे वा, आला हा शब्द म्हणता यांना. आता हे सगळेजण खूप खुश झाले आहेत, पण कमाल आहे यांच्या एफर्टची. एक एक सीन दाखवणं आणि एक एक सीन असा वठवणं खरंच म्हणजे फार मोठी गोष्ट आहे ही. तर आता सायली पुढे तन्वी लिहिते. आता या पूर्णाजी म्हणतात, सायली अगं तू जे जे शब्द लिहितेस ना त्यांचे नाते लिही बरं पुढे. मग आता सायली पुढे लिहिते, तन्वी, मुलगी, रविराज, नवरा. आणि आता या प्रतिमात्याला ते वाचायला लावते. मग प्रतिमात्या ते वाचतात, तन्वी, मुलगी, रविराज, नवरा. आता हे रविराजांना ते नवरा असं म्हणतात, तर तेवढंच त्यांना बिचाऱ्यांना इतकं समाधान वाटतं. आणि आता या कल्पनाताई म्हणतात, किती छान, अगं प्रतिमा तुला जमतंय की. मग प्रतिमा त्यांनी वाचलंय बरं का, रविराज, नवरा. आणि आता ते वाचताना त्या जरा लाजतात, छान वाटतं त्यांना. रविराज नाव ऐकलंय आपल्या बायकोच्या तोंडून, खूप भारी वाटलंय बिचाऱ्यांना. त्यांच्या पेशन्सची पण कमालच आहे. तर आता ही पूर्णाजी पण खूप खुश झाल्यात की त्यांनी एक एक शब्द छान वाचला. आता आजच्या या एपिसोडचा अगदी शेवटचा सीन आहे प्रेक्षकांनो. आज जरा मोठाच दाखवला त्यांनी एपिसोड. तर आता या पूर्णाजी खूप खुश आहेत आणि सायलीने अशा पद्धतीने एक एक करून बरेच शब्द या प्रतिमा आत्याला शिकवलेत असं त्यांनी दाखवलंय. आता चैतन्य आणि अर्जुनचा लास्ट सीन आहे बाबा. आता हा अर्जुन आणि चैतन्य दोघेही जण सारखे त्या फरशीच्या डागाकडे बघत असतात. आणि आता हा चैतन्य म्हणतो, अर्जुन या स्केच पेनच्या डागांचा आणि तन्वीच्या जन्मखुणेचा काही संबंध आहे असं तुला वाटतंय का रे. मग आता अर्जुन म्हणतो, आता ना आपण काही बोलायला नको चैतन्य. पण चैतन्य म्हणतो, अरे अर्जुन पण मला जे वाटतंय ते तुला वाटतंय का. अर्जुन म्हणतो, आता ना चैतन्य कुठलेच आपल्याला अर्थ लावायचेच नाही आहेत, आता आपल्याला फक्त पुरावे पाहिजेत. मला काहीही झालं ना तरी त्या तन्वीचा तळ पाय बघायचाच आहे, पण माझ्या हातात आलेला ना सगळा चान्स हुकतोय. मग आता चैतन्य म्हणतो, अरे अर्जुन पण आपण प्रत्येक वेळेला अशा सिच्युएशन कशाने क्रिएट करायच्या, तिचा तळपाय बघायला मिळेलच असं होणार नाही ना प्रत्येक वेळेला. आणि ऑलरेडी आपण खूप वेळेला प्रयत्न केलेत, तिला संशय नाही आला ना म्हणजे मिळवलं. अर्जुन म्हणतो, अरे चैतन्य पण आपल्याला काही झालं तरी एकदा शेवटचा चान्स घ्यावा लागेल आणि तशी सिच्युएशन निर्माण करावीच लागेल. पण कशी सिच्युएशन निर्माण करायची आपण. आता अर्जुन जरा विचार करतो आणि मग म्हणतो, येस. आता चैतन्य म्हणतो, काय आठवलंय, सुचलंय का काही तुला. ए बाबा पण आता मला ग्लास बीस नको फोडायला लावूस. आता अर्जुन म्हणतो, अरे नाही रिलॅक्स, आता तसं काही करायचं नाही आपण. हे बघ अस्मिताईला किती गिफ्ट्स आवडतात ना, म्हणजे तसंच या तन्वीला पण आवडत असणार आहे, म्हणजे प्रियाला सुद्धा खूप गिफ्ट आवडत असणार आहे. यस, आता अर्जुनकडनं या तन्वीला एक चांगलं गिफ्ट मिळणार आहे. तर आता हा चैतन्य म्हणतो, काय गिफ्ट, कसलं गिफ्ट देणार आहे बाबा तू. पण आता हा चैतन्य म्हणतो, काय म्हणजे गिफ्ट दिल्यावर कसं काय तळपाय दिसणार आहे तुला. आता अर्जुन म्हणतो की हो, कारण ते गिफ्ट तिच्या तळपायासाठीच असणार आहे, म्हणजे तिच्या पायासाठी असणार आहे. आणि प्रेक्षकांनो आता अर्जुनने ठरवलंय की या तन्वीसाठी पायातली चेन घ्यायची. तर अशा
प्रकारे हा एपिसोड आज इथे पूर्ण झालाय आणि पुढचा प्रोमो त्यांनी तोच दाखवलाय की अर्जुनने त्या तन्वीला पायातलं आणलंय आणि तो तिच्या पायात घालतोय आणि बहुधा तरी त्याला तिच्या पायावरती जन्मखूण दिसली असावी. प्रेक्षकांनो, आपल्या चॅनलवरती तुम्हाला 100% खरे रिव्ह्यूज मिळतात. तुम्हाला आजचा एपिसोड आवडला असल्यास प्लीज लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा हं. आणि हो, काय होतं ना, कधी कधी एपिसोड खूप मोठे मोठे होतात. आता मी तुम्हाला विस्तृतपणे सांगते म्हणून मला एडिटिंगला आणि रेकॉर्डिंग करायला जरा वेळ लागतो. सॉरी अबाउट युअर इनकन्व्हिनियन्स, कारण मला जरा उशीर होतो. मी खूप प्रयत्न करते तुम्हाला लवकर रिव्ह्यू देण्याचा, पण व्हिडिओ सेव्ह करण्यात, स्टुडिओमध्ये म्हणजे टाकण्यात जरा वेळ जातो, त्यामुळे उशीर होतो मला. पण आजचा हा रिव्ह्यू तुम्हाला कसा वाटला मला नक्की कमेंट करून कळवा. आणि हो, माझा असा अंदाज आहे की प्रिया बहुतेक तरी अर्जुनला पकडते, म्हणजे तिच्या लक्षात आलंय की अर्जुन तिच्या जन्मखुणेच्या मागे लागलाय असं मला वाटतं. हं, तुमचा अंदाज मला नक्की कळवा आणि नेहमीप्रमाणे आपल्या व्हिडिओला लाईक, शेअर, सबस्क्राईब आणि कमेंट करायला विसरू नका. धन्यवाद.